नमस्कार मित्रांनो, आपण मागील भागात घेतलेल्या वर्णाक्षरांच्या रचनेचा वापर आपल्या जोडाक्षरयुक्त शब्दांमध्ये होत असताना त्यातील दंडांचा नेमका कसा उपयोग केला जातो ते आज आपण इथे बघणार आहोत विविध कृतींच्या माध्यमातून। तर बघूया कृती क्रमांक 1। ही जी कृती आहे आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत त्याचं नाव आहे आम्ही जुळलो नावे बनलो। मग जुळणारे अक्षर कोणते तर क। पण क हा स्वराशी जुळतो तेव्हा तो पूर्ण क होतो आणि रू हे दुसरं स्वर आहे, तो अर्धा क अधिक रू हा मिळून आपल्याला कृ हे जोडाक्षर किंवा अक्षर याला आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना कधी-कधी जोडाक्षर रूपात घेत असतो, पण हा मूळ आहे, हा आहे अक्षर, कारण या अर्ध अक्षराला रू हे स्वर जोडण्यात आलेला आहे। म्हणून आम्ही जुळलो नावे बनलो या कृ पासून कोणती नावे तयार झाली बरं? बघा, कृपा, कृषी, कृणाल, कृष्ण। मग आता ह्या शब्दांचा एकदा त्यांचा सराव झाला की अनुलेखनामध्ये या प्रकारचे कितीही वाक्य येऊ द्या, विद्यार्थी लिहिताना कधीही चुकणार नाही। लेखन हे कौशल्य 4थ्या नंबरचे असते, म्हणजे शेवट। त्यामध्ये श्रवण, भाषण, वाचन या तीनही कौशल्याचा अंतर्भाव होतो आणि लेखनाचे कौशल्य अवगत होत असते। मग कृपा ही हुशार मुलगी आहे, यामध्ये मुलगा जेव्हा ते लिहिणार आहे तेव्हा तो पहिले वाचन करतोय, म्हणजे त्याचा इथे कृचा संकल्पना स्पष्ट झाली असल्यामुळे विद्यार्थी हा वाचनात देखील चुकणार नाही आणि लिखाणात देखील चुकणार नाही। यानंतर कृपा कुठेही हा शब्द सापडला असेल तरी तो त्याला त्याच शब्दाने बोलेल, वाचेल, लिहेल। त्यानंतर भारताचा मुख्य व्यवसाय कृषी आहे। आपण हे विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्या वर्गापासून शिकवत असतो। विद्यार्थी आपला 2रीत आहे, त्यामुळे कृषी ही संकल्पना त्यांची स्पष्ट झालेली असेल। माझ्या भावाचे नाव कृणाल आहे, हा राधा कृष्णाचा फोटो आहे। याचं लेखन पाहून करणे। अनुलेखन म्हणजेच काय? त्या अक्षरांची जाडी, उंची, त्यांचं जे सौंदर्य आहे ते जसंच्या तसं वर्णाक्षरानुसार लिहिणे ही कला अवगत करणे, याचाच आपण पुढे वापर करून घेणार आहोत तो श्रुतलेखनासाठी। म्हणून स्तर 9 मध्ये जे जोडाक्षरयुक्त शब्द आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत, ज्याचे मधला दंड, शेवटला दंड, दंड नसणारा वर्णाक्षर किंवा व्यंजन ह्याचा नेमका वापर कुठे आणि कसा करायचा आहे ह्या समोरच्या कृतीतून आपण बघणार आहोत। आपली समोरची कृती आहे आम्ही संयुक्त जोडाक्षर। यामध्ये पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं की अक्षराला स्वर जुळलेला होता, पण आता स्वर जुळलेला नाही तर व्यंजनाला व्यंजनच जुळलेलं आहे। मग उभा दंड असणारा म जो शेवट त्याला जुळून असलेला व्यंजन आहे आणि ह ह्या दोघांच्या संयुक्त अक्षरातून कोणता अक्षर तयार झालेला? म्ह। इयत्ता पहिल्या वर्गापासून म्ह या शब्दाची अक्षराची आपल्याला ओळख झालेली असते। मग लिहित असताना म्हणाली, म्हणी, म्हण, म्हैस यासारखे जोडाक्षरयुक्त शब्द विद्यार्थ्यांना येतात। त्याचप्रमाणे च आणि छ, कारण पहिल्या वर्गात आले की स्वच्छ, नीटनेटके यावे, पण हा छ नेमका बनला कसा आहे? जेव्हा हा त्यांच्या डोळ्यासमोर हे उदाहरण असेल, यानंतर विद्यार्थी बोललेला शब्द कर्णावर घेताना, कर्णावर घेतलेला शब्द उच्चारताना, उच्चारलेला शब्द लिहिताना कधीही चुकणार नाही। आणि म्हणूनच आपल्याला इथे स्वच्छ, गुच्छ, मच्छर या प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचा जो जोडाक्षरयुक्त शब्दांचा संकल्पना आहे ती आपल्याला समोर वाक्य अनुलेखन करताना वापरून घ्यायची आहे। मग ही जी वाक्य आहे पुढच्या स्लाईडला आपण बघू शकतो। आई म्हणाली आधी जेवून घे। आता आई म्हणाली हा शब्द तो बोलणार नाही, आई म्हणालीच। तिथे अति तिथे माती ही एक म्हण आहे। त्यानंतर बोलताना म्हणी वापरल्या जातात। ही वाक्य अनुलेखन करताना म आणि ह हा जोडाक्षरयुक्त शब्द लिहिताना विद्यार्थी चुकणार नाही। अनुलेखन हे योग्य प्रकारे होईल। एकदा अनुलेखनाची संकल्पना स्पष्ट झाली की श्रुतलेखनाकडे अचूक वाटचाल विद्यार्थी करतील। यानंतरची आपली कृती आहे ती आहे जे आपण छ हे शब्द सांगितलेला होता त्यावर आधारित काही वाक्य आहे। आपण स्वच्छ कपडे घालावे। इथे आपल्याला शाळा दिसते, शाळेचा परिसर स्वच्छ आहे, फुलांचा सुंदर गुच्छ तयार झाला। मग छ या तयार झालेल्या जोडाक्षराचा वापर गुच्छमध्ये पण आलेला होता। मग तयार झालेलं वाक्य काय? फुलांचा सुंदर गुच्छ तयार
झाला. हे अनुलेखनात वाक्य रित्या विद्यार्थी लिहून घेतील. यानंतर आपली पुढची कृती आहे कृती क्रमांक 3. आम्ही जुळे. म्हणजेच काय, व्यंजन आणि तेच व्यंजन. मग हे बघत असताना आपल्याला पहिले जे मध्यदंड असलेलं व्यंजन होतं ते म्हणजे क. कला जर पुन्हा तेच व्यंजन लागलं तर काय झालं बरं त्याचं, म्हणजेच अर्धा, त्या दंडाला धक्का लागलेला नाही, जो उरलेला होता तो अर्धा झाला आणि त्यालाच लगेच दुसरा जो आपला जुळाभाऊ होता तोच जुडलेला आहे आणि त्याचा उच्चार आपण करणार क, म्हणजे त्या यावर आघात येणार आहे. त्यानंतर शेवटी दंड असलेल्या शब्दाचं काय झालेलं आहे, वर्णाक्षराचं काय झालेलं आहे, तर शेवटी दंड जो जोडून होता तो पूर्णपणे गाळला गेला आणि त्याचा जुळाभाऊ त्याला लागलेला. म्हणजेच आम्ही जुळे होताना आमचा एक वर्ण कमी, एक दंड कमी झालेला आहे, म्हणजेच प. यामध्ये सुद्धा प ला आघातयुक्त बोलता येते. यानंतरचं आपलं व्यंजन आहे द आणि द या व्यंजनाला अर्ध केला असता इथे आपल्याला पाहायला मिळतं की ते त्याच व्यंजनाला जुळून खालच्या बाजूने आलेलं आहे. याला असं पण लिहितात द हलंत द, म्हणजे दोन भाऊ एकत्र जुळे आपल्याला हलंतनीही दर्शवता येतात. मग याने तयार झालेली वाक्य कुठली असतील बरं, तर ती वाक्य आपल्याला मुलांकडून लिहून घ्यायची आहे. अनुलेखन ही अतिशय सोपी आणि तेवढीच क्लिष्ट अशी कृती आहे. क्लिष्ट काय म्हणाले असेल, कारण एखाद्याचे विचार जसेच्या तसे पाहून त्या सौंदर्यात्मक दृष्टीने आपल्याला विद्यार्थ्यांकडून लिहून घ्यायचे असतात. मग ही कृती करीत असताना फक्त पाहून लिहिणे अपेक्षित नाही, तर त्यात असलेलं जे म्हणणं आहे ते आकलनयुक्त समजून घेऊन आपण जर ते अनुलेखन करीत आहोत तर ती कृती ही अनुलेखनाची अंतिम सौंदर्य कृती राहणार आहे. आज आपण अनुलेखनाचे कित्येक प्रकारचे व्हिडिओ बघतो की ॲज इट इज पुस्तकांमध्ये जसं दिलेलं असेल तसंच विद्यार्थी रेखाटन करतात आणि हस्ताक्षर हा विद्यार्थ्याचा अलंकार आहे आणि त्याकरिता आपल्याला ह्या जोडाक्षरांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. मग नेहाच्या शाळेचं नक्की झालं. इथे क हा जुळाभाऊ जोडाक्षरयुक्त शब्दात आलेला आहे. दळण चक्कीवर आहे, विद्यार्थ्यांच्या परिचयातले वाक्य आहे. दळण चक्कीवर आहे लिहितानाच विद्यार्थ्यांना आपल्या आईने जे दळण चक्कीवर नेलं असेल आता तो चक्की कधीच लिहिणार नाही, ती चक्की हेच लिहिणार. त्यानंतर मी नवीन चप्पल घेतली. विद्यार्थी उच्चारताना चप्पल जरी लिहित असेल तरी कधी कधी त्यांच्या लेखनामध्ये चुका काय होतात की च वर अनुस्वार देईल, प वर अनुस्वार देतील. पण आता हे आमचे जुळे भाऊ कधीच विभक्त होणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहतील. मला सणाबद्दल माहिती आहे, आजीने चांगलीच अद्दल घडवली. अशा प्रकारे आज आपण 3 कृती बघितल्या ज्या अनुलेखनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आम्ही जुळलो नावे बनलो, आम्ही संयुक्ताक्षर आणि आम्ही जुळे या 3ही कृतींचं आपल्याला विद्यार्थ्यांचं अनुलेखन हे अतिशय अचूकरित्या होण्यासाठी, त्यांच्या लेखनाच्या गती वाढवण्यासाठी आवश्यक ठरेल. अशा प्रकारे ह्या कृतींचा वापर आपणही आपल्या यशस्वी वाटचालीकरिता करावा. धन्यवाद.